नंदकिशोर एज्युकेशनल या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं सहर्ष स्वागत करत आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण इन्फिनिटिव्हजचे पासिंग पाहिलं. आजच्या व्हिडिओजमध्ये आपण धातू साधित म्हणजेच जरंड्स GERUNDS जरंड्सबद्दल जाणून घेणार आहोत. इन्फिनिटिव्हज प्रमाणेच किंवा इन्फिनिटिव्ह सारखंच जरंडला सुद्धा डबल पार्ट ऑफ स्पीच असं म्हटलं जातं. हा भाग 5वा आहे. आता हे जरंड्स नेमकं बनतं कसं, तर क्रियापदाच्या आणि हे नामाचं काम करत असतं. जरंड हे नामाचं कार्य करतं. तर क्रियापदाच्या पहिल्या रूपाला ING प्रत्यय लावल्यानंतर जरंड बनवलं जातं. जसं वॉक असेल तर वॉकला ING लावायचं म्हणजे वॉकिंग. रीड असेल तर रीडला ING लावायचं म्हणजे रीडिंग. प्ले असेल प्लेला ING लावलं की प्लेइंग. जरंड हे वाक्यामध्ये पुढील प्रकारे वापरलं जातं. एक, सब्जेक्ट टू द वर्ब म्हणजे क्रियापदाचा कर्ता म्हणून. वाक्य बघा. टू वॉकिंग इज युजफुल. नंबर 2, स्लीपिंग इज नेसेसरी फॉर लाईफ. तिसरं, प्लेइंग क्रिकेट इट मेक्स अस स्ट्रॉंग. ह्या वाक्यांमध्ये जरंडचा जो प्रयोग किंवा वापर केला गेलेला आहे तो क्रियापदाचा कर्ता म्हणून केलेला आहे. दुसरा जरंडचा वापर म्हणजे धातुसाधिताचा वापर क्रियापदाचे कर्म म्हणून केला जातो म्हणजे ऑब्जेक्ट टू द वर्ब. बघा उदाहरण पहा. स्टॉप प्लेइंग. आय लाईक रीडिंग बुक्स. ही एन्जॉयड स्लीपिंग इन द ओपन एअर. ह्या वाक्यांमध्ये जरंडचा वापर क्रियापदाचे कर्म याने म्हणजेच ऑब्जेक्ट टू द वर्ब असा केलेला आहे. नंबर 3, गवर्न्ड बाय द प्रीपोजिशन ॲज. हे कसं ते बघा. ही इज टायर्ड ऑफ वेटिंग. आता वेटिंगच्या अगोदर ऑफ आल्यामुळे हे गवर्न्ड बाय प्रीपोजिशन झालं. आय एम फॉन्ड ऑफ इटिंग मँगोज. यू विल बी पनिश्ड फॉर स्टेलिंग अ पेन. ह्या वाक्यांमध्ये जरंडचा वापर प्रयोग गवर्न्ड बाय प्रीपोजिशन द्वारे झालेला आहे. पुढे बघूया. कॉम्प्लिमेंट टू द वर्ब ॲज. सीइंग इज बिलिव्हिंग. आता इथे सीइंग इज बिलिव्हिंग. आता कॉम्प्लिमेंट म्हणजे काय, तर इज ह्या क्रियापदाने हे जोडलेलं आहे. आता सीइंग बिलिव्हिंग असं म्हटलं असतं तर वाक्याला काडी मात्र अर्थ राहिला नसता. पण सीइंग इज बिलिव्हिंग. डुईंग इज लर्निंग. आता डुईंग लर्निंग म्हटलं तर वाक्याला अर्थ प्राप्त झाला नसता. म्हणून कॉम्प्लिमेंट म्हणजे पूरक म्हणून इथे इज वापरलं आहे. इज, एम, आर, वॉज, वेअर असं वापरलं जातं. हे येतात म्हणून त्यांना पूरक म्हटलं जातं. त्यांच्यामुळे वाक्य पूर्ण होतं. डुईंग इज लर्निंग. व्हॉट आय हेट इज स्मोकिंग. बघा. हिज हॅबिट स्लीपिंग लेट ॲट नाईट असं वाक्य होणार नाही. तर ह्याच्यामध्ये काय होणार, हिज हॅबिट इज स्लीपिंग लेट ॲट नाईट हे बरोबर वाक्य. ह्या वाक्यांमध्ये जरंडचा जो वापर झालेला आहे तो क्रियापदाचं पूरक म्हणजे कॉम्प्लिमेंट टू द वर्ब असं झालेलं आहे. नंबर 5वा पॉईंट आहे केस इन अ पोझिशन विथ नाउन ऑर अ प्रोनाउन ॲज. आता इट इज फुलिश सेईंग्स दॅट म्हणजे हे मूर्खपणाचं ठरेल असं म्हटलेलं आहे. आता दॅट मग इथे केस इन अ पोझिशन आलेलं आहे. हे केस इन अ पोझिशन काय आहे ते तुम्हाला नाउन केसमध्ये गेल्यानंतर समजेल.
इट इज ऑफ नो यूज क्राईंग ओव्हर द पास्ट. म्हणजे भूतकाळावर रडणं हा उपाय नाही आहे. ह्या वाक्यांमध्ये सेईंग ऑर क्राईंग यांचा जो याचे जो केस आहे, केस इन अपोजिशन आहे विथ द प्रोनाउन इट असं झालेलं आहे. पुढचं बघूया, युज्ड ॲब्सोल्युटली. आता इथे काय आहे बघा, रीडिंग बिंग हिज हॉबी, कॉमा, ही परचेस्ड मेनी बुक्स. आता ह्या वाक्यामध्ये रीडिंग याचा स्वतंत्र वापर झालेला आहे. याचं रीडिंग बिंग हिज हॉबी याचा जर फ्रेज हे फ्रेज आहे, इथे यांचा वापर फ्रेज म्हणजे वाक्यांशाप्रमाणे झालेला आहे. आणि याला उपवाक्यामध्ये जर आपल्याला कन्वर्ट करायचं असेल, याचं जर उपवाक्य बनवायचं असेल तर आपल्याला हे असं लिहावं लागेल, ॲज रीडिंग इज हिज हॉबी. आता पुढचा टॉपिक आहे जरंड आणि सिंपल इन्फिनिटिव्ह मध्ये फरक. तो आपण पुढील भागात बघू. धन्यवाद.